मराठी आम्ही माणसं जाणार कुठे? मग दुसऱ्या लोकांना पायपुटीवर राहणाऱ्यांना घरं मिळतात आणि आम्हाला का मिळत नाही? आम्ही काय गुन्हा केलाय? हा आक्रोश आहे जोगेश्वरीतल्या रेल्वे प्राधिकरणाजवळ असलेल्या इंदिरानगर मधल्या रहिवाशांचा। डोक्यावरचे छत गेले तर राहायचे कुठे, हाच प्रश्न सध्या रहिवाशांना पडलाय। काबाड कष्ट केल्यानंतर कुठे इथल्या रहिवाशांनी ही घरं उभारली, पण त्यावरही आता रेल्वे प्रशासनाच्या तोडक कारवाईची टांगती तलवार लटकतीये। रेल्वे प्रशासनाकडून रहिवाशांना नोटीसही बजावण्यात आल्यात, तर परिसरातल्या शौचालयावर तोडक कारवाई करण्यात आली आहे। 1975 सालापासून आम्ही इथे राहतोय आणि आम्हाला मुलं बाळं सगळे इथेच झालेत ना। आम्ही त्यांचं पालन पोषण इथेच केलंय, शिक्षण इथेच केलंय, सगळं इथेच केलंय ना। आता ही रेल्वेने कारवाई करून आमच्यावर तोडक कारवाई आणलं, त्याला आम्ही करायचं काय? आम्हाला कुठेतरी इथं नाही तर दुसरीकडे तरी शिफ्ट करावं, एवढं मेहरबानी करा। एवढं आम्हाला घराला बदली घर द्या, आम्हाला दुसरं काय नको। तुम्हाला जागा पाहिजे तर घ्या, आम्हाला नको आहे जागा, पण आम्हाला घराच्या जागेवर घर द्या, आम्हाला कुठेतरी जीवन जगू द्या। आता भाड्याने घ्यायचे आम्हाला काय एवढी ऐपत नाही आहे। पुनर्वसन आणि घरांचे सर्वेक्षण करण्याबाबत सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असते तर कदाचित ही तोडक कारवाई थांबली असती, असा आरोप रहिवाशांनी केलाय। दिल्लीला जे आमची माणसं गेलेली आहेत त्यांनी पंतप्रधानांना लेटर दिलेलं आहे, की निवेदन दिलेलं आहे। सुरेश प्रभू जे रेल्वे मंत्री त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि प्लस ऑल इंडिया रेल्वेचे जे मेन हेड आहेत त्यांना सुद्धा लेटर दिलेलं आहे। इथपर्यंत आम्ही पोहोचून आलेलो आहे, पण तरीसुद्धा मुळात आमच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे। अधिकृत रहिवासी असूनही आमच्यावर हा अन्याय का केला जातोय, असा प्रश्न या रहिवाशांना पडलाय। त्यामुळे सीएम साहेब आमच्याकडेही लक्ष द्या, अशी विनंतीच हे रहिवासी करत आहेत। मुंबई लाईव्ह।